सीना चौड़ा होना या वाक्याचा शब्दशः अर्थ महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या या शौर्य गाथा ऐकताना समजतो। अमीरजादा, शेंडी मिसाळ, मन्या सुर्वे यांचे किस्से हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांपर्यंतच मर्यादित होते। पण गुन्हेगार हा कुठल्याही स्तरावरचा असो, त्याच्याशी दोन हात करून त्याला पकडणं हे पोलीस आपलं प्रमुख कर्तव्य मानतात। गुन्हेगार जेवढा खतरनाक त्याला अटक करण्याचं चॅलेंज घेण्यात पोलिसांना जास्त शान वाटते। आमचे झेंडे अटके पार ही हेडलाईन वाचून स्वतः मधुकर झेंडे सुद्धा गालातल्या गालात हसले असतील, पण चेहऱ्यावर हसू उमलण्याआधी त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर कुप्रसिद्ध असलेला चार्ल्स शोभराज याच्या तोंडचं पाणी मात्र कायमचं पळवून लावलं। इन्स्पेक्टर मधुकर झेंडे, मुंबई पोलीस। एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशत माजवणारा चार्ल्स शोभराज, तर दुसरीकडे रायगड पट्ट्यात अनेकांचे मुडदे पाडून आदिवासींसह अनेक धनाढ्यांकडून खंडण्या घेणारे बाळाराम शिवराम उर्फ राम श्याम या दोन दरोडेखोरांनी आपली दहशत माजवली होती। जवळजवळ 6000 पोलीस 22 वर्ष त्यांचा कसून शोध घेत होते। शेळ्या उचल रे। नको दादा, स्वप्नील शिंदेला पहिलं पोस्टिंग मिळालं ते दौंड सोलापूर रेल्वे मार्गावर। या भागामध्ये पुन्हा एकदा रात्रीच्या वेळेला रेल्वेवर पडणाऱ्या दरोड्यांच्या संख्येत वाढ झाली होती। दरोडा पडल्यानंतर पुढचा प्रवास चालू ठेवायचा का सगळं सोडून तक्रार आणि पाठपुरावा करत बसायचा? त्यामुळे बरेचसे प्रवासी पुढच्या स्टेशनला तक्रार करतात आणि आपल्या कामाला निघून जातात। प्रवाशांच्या याच असह्यतेचा फायदा दरोडेखोर घेत होते। नंतर तर ते प्रमाण इतकं वाढलं की याची सगळीकडे चर्चा सुरू झाली। दरोडेखोरांच्या क्रवऱ्याने कळस गाठला। प्रवाशांच्या मनामध्ये भीती आणि असहाय्यता निर्माण झाली। कोण होते दरोडेखोर? बाबू, समधी तयारी झाली आहे। समध्याने एक ध्यान लक्षात घ्या, आता समधीकडे लग्न सराई सुरू झाली आहे।
आता एक बी रात्र वाया घालवायची नाही. दिव्या, तू ह्या बाजूने यायचं. बरं आहे. राम्या, तू वरल्या अंगाने यायचं आणि बाकी समज हे इकडून माझ्याबरोबर. एक लक्षात घ्या, खिडकी उघडी दिसली की त्यावरच निशाणा साधायचा. साधायचा. आणि एक, वर्दीवाल्यांना आपल्या आवाजाची खूण माहिती आहे. खरं आहे. त्यामुळे आपल्या आवाजाची खूण बदलायला हवी. मी त्याच म्हणतोय, बदलायला हवी. काय चाललंय काय? चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय, सॉल्व्ह न झालेल्या केसेसचं प्रमाण वाढलंय, पब्लिक परेशान आहे. आपण काय करतो आहोत? सर, दौंड ते सोलापूर जवळजवळ 250 किलोमीटर अंतर आहे. या दरम्यान रेल्वेचा फक्त सिंगल ट्रॅक आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या गाडीसाठी क्रॉसिंग म्हणून गाडी कुठेही थांबवली जाते. साहेब, आमचं सामान सापडलं का नाही ते सांगा. अहो, आमचे पैसे आणि कपडे पण गेले, त्याचा काही तपास लागला का? आम्ही चौकशी करत आहे. कारण नको आहेत, पर्याय शोधा. हे बघा माझ्या कानाचं काय झालंय. सर, आपण लोकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्यात. अहो, अशी किती दिवसारखी कारणं देणार? हे बघा, थकलेले भागलेले प्रवासी रात्री झोपणारच. आणखी काही उपाय आहे? आम्ही काही संशयितांची चौकशी केली आहे. तुम्हाला तुमचं सामान लवकरच मिळेल. हे बघा, आम्हाला आमचं सामान शोधून द्या, त्याशिवाय आम्ही इथून जाणारच नाही. बरोबर आहे. आम्ही जाणार नाही. आम्हाला आमचं सामान हे काय? सर, आपल्याला पोलीस बंदोबस्त वाढवावा लागेल, पण आपल्याकडे तेवढा स्टाफ नाहीये सर. मी बोलतो साहेबांशी, तुम्ही पोलीस बंदोबस्त वाढवा. दौंड ते सोलापूर प्रत्येक स्टेशनवरती बंदोबस्त वाढवा. थांबा सर. हे बघा, असा गोंधळ घालून तुमचं काम होणार आहे का? आम्हा सगळ्यांच्या रजा रद्द करून आम्ही रात्रंदिवस पहारा देतोय, 24 तास ड्युटी करतो. म्हणून मागच्या 1 महिन्यापासून एकही चोरी झालेली नाहीये. सगळे प्रवासी, त्यांचं सामान सुरक्षित आहे. तुम्ही ज्या ट्रेनमध्ये जात होता त्या ट्रेनवर जो दरोडा पडला तो शेवटचा होता. त्यानंतर सगळं बंद झालं. हो, मान्य आहे, आमचा सगळा वेळ पहारा देण्यात जातोय, पण विश्वास ठेवा, आमचे प्रयत्न सुरू आहेत. तुमचं सामान चोरणारे नक्की सापडतील. आम्हा पोलिसांपासून कोणताही चोर वाचू शकत नाही. गाडी आली ना, काय धाड व्हायची. चला, निघा लवकर.